जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काही मुलांचा वादविवाद झाला होता। ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बस स्टँड जवळ आणून त्यानंतर परत मारहाण झाल्या होत्या। मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला आणि नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचा FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे। पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं। ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे। सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत, कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये। पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहे। ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत। एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया। सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत, म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत, सहकार्य करतायत। कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायदा हातात घेतलं किंवा कोणताही मिसचिवसपणा केलं त्याचं आमचं सर्वकडे CCTV आहे। आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत, मग नंतर आपलं कारवाईचा बली पडू शकतील। तीच म्हणून मी कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू इच्छितो। यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर।